आजोबा काही काळजी करू नका, अगदी बरं वाटेल थोड्या वेळाने. उद्या अगदी हिंडा फिरायला लागाल. हळू. अहो झालं 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 झालं. विष्णू काका, तुम्ही दोघं करत काय होतात तिकडे? ते खड्डा खणत होतो रे. कचरा जाळायचा असतो ना आपल्याला, म्हणून खड्डा खणत होतो. हे कशाला तिथे आले तडमडायला काय माहिती. तरी मी नको सांगत होतो तुम्हाला. हो झालं 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 झालं, बरं वाटेल. आजोबा मी मलम लावून दिलाय, आता बरं वाटेल थोड्या वेळाने. विष्णू काका, मगाशी मी आजोबांकडे छोटा कोयता पाहिला. तो त्यांच्याकडे किती वर्षापासून आहे, घेऊन मिरवत असतात नुसते. त्याने साधा कांदा सुद्धा फोडला जात नाही. गंजलेला आहे पार रे. म्हाताऱ्याला म्हातार चढ लागले, दुसरं काय. हा बरोबर. काही लागलंच तर हाक मारा मला, मी आहे. हो येतो. काय दुखतोय का पाय? खजिना कुठे आहे? अरे खजिना कुठे आहे? आधी सोडा. आई सोडा आधी हात सोडा. अहो आता तरी शहाणे व्हा. तिथे नाही आहे खजिना, आपली फसगत झाली आहे. काय सांगतेस तू? अरे गेली 60 वर्ष मी ज्याच्यासाठी चुरतोय, होरपळतोय, ती गोष्ट इतकी माझ्या जवळ आली असताना तू सांगतोय? अहो विश्वास ठेवा हो माझ्यावर. तिथे नाही आहे खजिना, निदान त्या जागेवर तरी नाहीये. आता काय करू मी? कुठं डोकं फोडून घेऊ? अरे त्या खजिन्याशिवाय मला मुक्ती मिळायची नाही रे. आणि ती पण नाही. ती कोण? कोणाबद्दल बोलतो? तू सांग. चल अरे खूप काळ येते तरी म्हातारा होत नाही. म्हणून मी आलोय ना तुमच्या जवळ. चालता मला एकट्याला राहू देता. चालता बसा बोंबलं. ज्याचं करावं भलं तो म्हणतो माझंच खरं. इंदू कुठे आहेस तू? इंदू अगं कसं बघूया कर्म बघ. इंदू कुठे आहेस? ऐक इंदू, इंदू कसं सांगू तुला? इंदू कुठे आहेस तू? इंदू माझी इंदू. बहुतेक देवच वाचवू शकेल आता तुला. तू पुन्हा पुन्हा बघा. टाइम टू गो मम्मा, टाइम टू गो. नाही पुन्हा पुन्हा बघा लवकर ये. पुन्हा पुन्हा नाही. काय करशील? मारशील मला? लहानपणी मारायचीस तशी? पुन्हा पुन्हा बाळ. चुप, एकदम चुप. आता एक शब्द जरी काढलास ना तोंडातून तर खरंच जीव घेईन मी तुझा. डोंट कंपेल मी टू डू दॅट. आई आहेस का तू माझी? कसं मारीन मी तुला? मम्मा
जे काही झालं ते विसरून जा. पर्याय नव्हता ग माझ्याकडे. तू एक अडथळा होतीस तेव्हा. त्यात तुझी काही चूक नाही, पण होतीस खरी. खूप काही माहिती आहे तुला माझ्याबद्दल. इतकी वर्ष एखाद्या कर्तव्यदक्ष आईसारखं प्रोटेक्ट केलंस मला. आत्ताच काय दुर्बुद्धी सुचली ग तुला मग? असो, आता एक बरं झालं, तुला मारावं लागणार नाही. गेल्या काही दिवसात तू जे काही दिवे लावलेस त्यांनी बाकी काही नाही, तू स्वतःचा जीव मात्र वाचवलास. हा, आता तुझं डोकंच ठिकाण्यावर नाही म्हटल्यावर तू किती आरडाओरडा केलास, कितीही घसा फोडलास, तरी लोक तुलाच वेड्यात काढणार. हं? माझी पूनम माझ्यावर विश्वास ठेवेल. मी तिला सगळं सांगेन. हो, ती तुझी पूनम, ती नेहमीच तुझी होती ना मम्मा. आणि सुलेखाचा प्रॉब्लेम आहे, हो ना? असो, तो आपला विषय नाही आता. तर मी काय म्हणत होते? हा, तुझ्या पूनमनी काही पाहुणे बोलवलेत बाहेर तुला भेटायला. त्यांना भेट आणि मग ठरव कोण कोणावर किती विश्वास ठेवतं ते. खोटं बोलतेस तू. कोण आलाय बाहेर? सांग मला. बाहेर ये म्हणजे कळेल. चल. थँक्स फॉर एव्हरीथिंग साहिल. काम झालं? हो. तू अजूनही मला विचारत नाहीयेस काम काय होतं. आय थिंक इट्स नन ऑफ माय बिझनेस. का असं वागतोय साहिल माझ्याशी? यापूर्वी तुला माझ्या बाबतीतली लहानातली लहान गोष्ट माहिती करून घ्यायची असायची, मग आता मला तो हक्क आहे असं मला वाटत नाही. का? मी नाही म्हटलं म्हणून? प्रिया, एकासाठी प्रेम आणि दुसऱ्यासाठी फक्त मैत्री असं नसतं. मग काय ठरवलेस? माझा निर्णय झालाय. म्हणजे? आई बाबा ऑस्ट्रेलियाला चाललेत दादाकडे कायमचे. मी त्यांना नाही म्हटलं होतं, पण आता मी माझा निर्णय बदललाय. साहिल, तू तर म्हणायचास की मुंबई सोडून मी कुठेही राहू शकत नाही. म्हणायचो ना, आता नाही म्हणत. आणि तुला नवीन जॉब लागला ॲड एजन्सीत, त्याचं काय? माझ्या दादाची तिथे स्वतःची ॲड एजन्सी आहे. आय विल बी अ पार्टनर इन नो टाइम. म्हणून जातोयस? खरं सांगू प्रिया, मला इथेच राहायचं होतं तुझ्यासाठी, तुझ्यासोबत. आता थांबून काय करू? साहिल, दिस इज स्टुपिड. आय एम स्टुपिड. आणि तू म्हणायचीस ना नेहमी, जा उडत. आता जाणार आहे उडत.
स्टॉप क्राईंग नाव. आपण हे सगळं का करतोय माहिती ना तुला? हे सगळं करणं गरजेचं आहे का? हो. मी डॉक्टर अभ्यंकरांशी बोललो. ममांची ट्रीटमेंट आधी ज्यांच्याकडे चालू होती त्या डॉक्टर भडकमकरांशी सुद्धा बोललो. त्यांचं सुद्धा तेच मत आहे. शी नीड्स प्रॉपर ट्रीटमेंट. ते म्हणाले की सॅनिटोरियममध्ये राहणं हे ममांच्या हिताचं आहे. नाही बाळ, बाळ आपण आईला आपल्याकडे ठेवूया, आपल्या जवळ. मी काळजी घेईन तिची. माझ्या आईचा कुणालाही त्रास होणार नाही. आय प्रॉमिस. पूनम, पूनम काय बोलतेस तू? हे असं बोलून परक करतेस का मला तू? मी खूप लहान असताना माझी आई गेली ग. आयुष्यातलं सगळ्यात जवळचं, सगळ्यात महत्वाचं हे नातं माझ्या वाट्याला नाही आलं फारसं. पूनम, मामांना त्या जागी मानतो मी, त्या बऱ्या भाव्यात, पण मी काहीही करायला तयार आहे. बिलीव्ह मी. मी मनापासून बोलतोय. आय नो. आय बिलीव्ह यू. आय नो हा निर्णय घेणं खूप कठीण आहे. खूप त्रास होतोय त्याचा. पण त्याच वेळी मला हेही माहिती आहे की हा निर्णय घेणं आवश्यक आहे. सो हे बघ, 4-5 महिन्यांचा प्रश्न आहे. त्या तिथे राहतील सॅनिटोरियममध्ये. त्यांच्यावर पद्धतशीर उपचार होऊ शकतील आणि 4-6 महिन्यात बऱ्या होऊन येतील, अगदी पूर्वीसारख्या व्यवस्थित. कम ऑन, बी स्ट्रॉंग नाउ. तिथी प्रतिपदा द्वितीया नक्षत्र कृत्तिका रोहिणी आर्द्रा. अरे चोरा, तुला ही शिकावीशी वाटते का रे ही विद्या? नो वे. झालं तेवढं शिक्षण खूप झालं आजोबा. अरे शिकून घे, शिकून घे. यात गती आहे तुला. अरे मी तुझी पत्रिका मांडली होती ना, तेव्हाच म्हटलं होतं की ही एका ज्योतिष्याची पत्रिका आहे. मग मी अमेरिकेला गेल्यानंतर मला तुमचा कॉरेस्पॉन्डन्स कोर्स जॉईन करावा लागेल. अरे खरंच जायची तारीख ठरली का रे? नाही अजून. शुभ्राचा एक इंटरव्ह्यू आहे विसासाठी. माझंही एक असाइनमेंट अजून इनकम्प्लीट आहे. खूप काम आहेत आजोबा. मुंबईला गेल्यानंतर ना खूप धावपळ होणार आहे. एवढ्या धावपळीतून तू या म्हाताऱ्यासाठी वेळ काढलास त्याबद्दल. आजोबा, आता तुम्ही असं बोलणार आहात का? असूच तो रे जीव तुम्हा सगळ्यांसाठी. तू, चंदू, बाहुली, निखिलनी तर गेल्या कित्येक दिवसात तोंड देखील दाखवलेलं नाही. एखाद्याला पाण्याची तहान लागते तशी मला तहान लागते तुमच्या सहवासाची रे. आजोबा, आजोबा तुम्ही या ना मुंबईला. आणि नवीन घर तुम्ही पाहिलंच नाही आहेत अजून. बाबा तर म्हणत होते वसईवरनं बाबांना गाडीत घालून घेऊन ये. येणार, लवकरच येणार. यावं लागेल. यावंच लागेल म्हणजे? नाहीतर तुझा बाप फुरंगटून नाही का बसणार.
आजोबा, आपला वाडा किती जुना आहे हो? आपल्या पूर्वजांची जमीन होती. आधी बैठ घर होतं. आधी म्हणजे माझ्या वडिलांच्या लहानपणी. 125 वर्षांपूर्वी आमच्या आजोबांनी घर बांधायला घेतलं, पण बांधकाम चालू असतानाच ते वारले. मग माझ्या वडिलांनी ते पूर्ण केलं. म्हणजे एक अख्खं शतक होऊन गेलं आपल्या या वाड्याला. आजोबा, आपल्या वाड्याचं हे एवढं लाकडी बांधकाम, लाकडाचा जिना, हे बीम्स, वाड्याला कधी आग वगैरे? नाही, कधीच नाही. पण जर समजा कधी लागली आग, तर मग आपल्याकडे काही फायर एक्सटिंग्विशर्स आहेत? नाही. पण मग जर समजा इमर्जन्सीमध्ये कधी आग लागली तर फायर स्टेशन किती लांब आहे इथं? वसई शहरात आहे. तिकडनं इमर्जन्सीमध्ये त्यांना इथे यायला किती वेळ लागेल? 10-15 मिनिटं. पण आदिनाथ, तू हे असं का विचारतोयस? इथे इथे काहीतरी वाईट घडणार आहे. आग, आदिनाथ, आग. गेल्या 60 वर्षात मला असले प्रश्न कधीच पडले नाहीत. नाही, सहज विचारलं, काही विशेष नाही, विचारावं असं वाटलं म्हणून विचारलं. श्रीराम, श्रीराम. त्याच्या कृपेने अजूनपर्यंत असली आपत्ती ओढवलेली नाही आणि ओढवणारही नाही. बरं, सोपान काका जे काही धडपडलेत त्यात म्हणे त्यांचा पाय खूप सुजलाय. मी जाऊन बघून येतो त्यांना. विष्णू त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलाय. अजून आले नसतील ते, पण तू बघून ये. आलोच. श्रीराम, श्रीराम. आजोबा, आजोबा, काय रे? आपण इन्व्हर्टर का नाही बसून घेत? म्हणजे लोड शेडिंगमुळे खूपदा पॉवर जाते. मग आपण ते कंदील वापरतो. मला भीती वाटते कधी रॉकेट लीक वगैरे झाला आणि आग लागली तर. आदिनाथ, काय झालंय बाळा? हा, तू फिरून फिरून त्याच विषयावर काय येतोयस? जस्ट अ थॉट. मी आलोच. सोपान आजोबांना बघून येतो.